जेएनझीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तडकाफडकी राजीनाम्याची घोषणा झाली आणि इकडे महाराष्ट्रात राजकीय समीकरण बदलणार की काय याविषयी चर्चा सुरू झाल्या। प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अचानक 1.5 तासांचा दिल्ली दौरा झाला। त्यानंतर उभाटाचे नेते संजय राऊत यांनी लागोपाठ 2 दिवस केलेले दावे, फडणवीसांनी स्वतः दिलेला स्पष्ट इन्कार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेली बैठक आणि त्यावर अमृता फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया, या सर्व घडामोडींमुळे फडणवीस दिल्लीत जाणार का हा प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता सीमित न राहता संपूर्ण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांशी जोडला गेलाय। या संपूर्ण प्रकरणात काही मुद्दे विचारात घ्यावे लागतील आणि याच मुद्द्यांच्या आधारे फडणवीस केंद्रात जाऊ शकतील का याचं विश्लेषण करणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। प्रथम, देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत विश्वासू, नागपूरच्या मुशीत घडलेले आणि निष्ठावंत नेते आहेत। संघ आणि भाजप यांच्यातील राजकीय संबंध पाहता संघाची संमती असल्याशिवाय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला हलवणं सोपं नाहीये। फडणवीस यांच्या पूर्ण सहमतीशिवाय किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना दिल्लीत पाठवलं जाऊ शकत नाही, हा तर्क राजकीयदृष्ट्या अगदी योग्य समजला जातोय। संघाच्या दृष्टीने फडणवीस हे महाराष्ट्रात पक्षाचा मुख्य चेहरा आणि संस्थात्मक कणा आहेत, त्यामुळे त्यांना केंद्रात पाठवून महाराष्ट्रातील भाजपची पकड ढिली करणं संघ आणि फडणवीस दोघांच्याही हिताचं ठरणार नाही। दुसरा अत्यंत कळीचा मुद्दा म्हणजे अमित शहा यांची भूमिका। अमित शहा हे भाजपच्या राष्ट्रीय विस्तार आणि निवडणूक रणनीतीचे मुख्य सूत्रधार आहेत। त्यांच्या दृष्टीने फडणवीस हे दिल्लीत प्रशासकीय मंत्री म्हणून जितके उपयुक्त ठरू शकतात, त्याहून कित्येक पटीने ते महाराष्ट्रातील भाजपचं सरकार सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आहेत। अमित शहा यांना दिल्लीत आव्हान देणारा किंवा त्यांच्यावर वरचढ ठरणारा नेता आणण्याची कोणतीही अंतर्गत योजना असण्याची शक्यता फार कमी आहे, कारण भाजपचं दिल्लीतील नेतृत्व सध्या मोदी शहा यांच्या मजबूत नियंत्रणाखाली आहे। त्यामुळे शहा फडणवीसांना केंद्रात आणण्यास उत्सुक आहेत की नाही यापेक्षा महाराष्ट्रातील राजकीय स्थिरता धोक्यात आणून त्यांना दिल्लीत बोलावणं शहा यांच्या राजकीय गणितात बसत नाही, असं आता राजकीय जाणकार बोलू लागलेत। तिसरा मुद्दा म्हणजे विरोधकांकडून, विशेषतः संजय राऊत यांच्याकडून उडवल्या जाणाऱ्या वावड्या। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच फडणवीस दिल्लीला गेले आणि अमित शहा यांना भेटून 1.5 तासात परत आले। याचा फायदा उठवत राऊत यांनी नेक्स्ट एज्युकेशन मिनिस्टर म्हणून फडणवीस यांचं नाव पुढे केलं। राजकारणात विरोधकांकडून असे दावे करणं म्हणजे ट्रायल बलून सोडण्यासारखं असतं, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो। महाराष्ट्रातील महायुती सरकार हे अस्थिर आहे असा संदेश जातो आणि फडणवीस हे राज्यात आपत्कालीन पाहुणे आहेत असा आभास तयार होतो। त्यामुळे राऊत यांचा हा दावा भाजपला अंतर्गत अडचणीत आणण्यासाठी आणि राजकीय वातावरण ढवळून काढण्यासाठी रचलेला एक रणनीतिक डावपेच वाटतो। चौथा आणि महत्त्वाचा पैलू म्हणजे केंद्रीय नेतृत्वाचं वाढतं वय आणि पिढी बदलचं आहे। भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या अनेक ज्येष्ठ नेते आहेत आणि भविष्यातील नेतृत्वाच्या दृष्टीने फडणवीस यांच्यासारख्या तरुण, आक्रमक आणि प्रशासकीय पकड असलेल्या आणि उच्च शिक्षित नेत्याची केंद्राला खरोखरच गरज असू शकते। शिक्षण मंत्रालयासारखे खाते जे सध्या नीट पेपर फुटीसारख्या वादानंतर आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या टप्प्यावर संकटात आहे, तिथे फडणवीसांसारखा अभ्यासू चेहरा केंद्राला हवा असणं स्वाभाविक आहे। परंतु राष्ट्रीय पातळीवर तरुण नेतृत्वाची गरज असली तरी ती पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचा बळी देणं भाजपला परवडणार नाहीये। पाचवा मुद्दा महाराष्ट्रातील अंतर्गत राजकीय समीकरणांचा आहे। सध्या महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना भाजपसोबत समांतर ताकदीने घोडदौड करत आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात सुरू असलेली जवळीक आणि दोन्ही ठाकरेंचं एकत्र येणं यामुळे मराठी तरुण वर्ग ठाकरेंच्या बाजूने झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा बिकट वळणावर जर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावलं तर महाराष्ट्रातील भाजप पूर्णपणे पोरकी होईल आणि स्थानिक राजकारणावरील पकड सुटेल। ठाकरेंच्या या संभाव्य प्रभावाला आणि शिंदेंच्या वाढत्या वर्चस्वाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात फडणवीसांची उपस्थिती अनिवार्य आहे। सहावा व सातवा मुद्दा म्हणजे जर फडणवीस खरोखरच दिल्लीत गेले तर महाराष्ट्रात त्यांच्या जागी मुख्यमंत्री कोण होणार हा भाजप समोरील सर्वात मोठा यक्ष प्रश्न असेल। विनोद तावडे हे सध्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून दिल्लीत अत्यंत मजबूत पकड ठेवून आहेत आणि केंद्रीय नेतृत्वाचे विश्वासू आहेत, तर चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी चेहरा आहेत। मात्र पंकजा मुंडे यांचा विचार केला तर त्या लोकप्रिय आणि जनमानसातील ओबीसी नेत्या नक्कीच आहेत, परंतु पंकजा मुंडे, विनोद तावडे किंवा बावनकुळे यांच्याकडे संपूर्ण महायुती सरकार म्हणजे शिंदे, पवार गट आणि भाजप सांभाळण्याची आणि मित्रपक्षांवर वचक ठेवण्याची क्षमता आहे का याबद्दल पक्षांतर्गत मतभेद आहेत। फडणवीसांना हटवून तावडे, बावनकुळे किंवा पंकजा मुंडे यांच्यापैकी कोणालाही बसवलं तर पक्षात आणि महायुतीत मोठी बंडखोरी किंवा असंतोष उफाळून येण्याचा धोका आहे।
आठवा आणि अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचे राजकीय डावपेच उधळून लावणारा, त्यांना चाणाक्षपणे रोखणारा आणि कायदेशीर व प्रशासकीय पेच प्रसंगात मात देणारा फडणवीसांशिवाय दुसरा नेता भाजपमध्ये आज मितीला नाहीये. शरद पवारांसारख्या मुत्सद्दी नेत्याला महाराष्ट्रात रोखण्यासाठी फडणवीस हेच भाजपचे सर्वात मोठे शस्त्र आहेत. त्यांना केंद्रात नेणं म्हणजे शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात मोकळं रान करून देण्यासारखं ठरेल ही जाणीव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला नक्कीच आहे. हीच सर्वात मोठी भीती मोदी शहा जोडीला वाटत असणार. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याच्या वेळेवरून आणि त्यांच्या देहबोलीवरून अनेक निष्कर्ष काढले जात आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लगेच झालेला दिल्ली दौरा, शहा यांच्यासोबतची बैठक, त्यानंतर महाराष्ट्रात पंढरपूर येथे माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. ते म्हणाले, मला पांडुरंगाच्या आशीर्वादाने खूप काही मिळालंय आणि मी त्यावर समाधानी देखील आहे. तर अमृता फडणवीस यांनी मी देवेंद्रजींना महाराष्ट्र सोडून कुठेही जाऊ देणार नाही असं केलेलं वक्तव्य या सर्वांचा साकल्याने विचार केल्यास एक गोष्ट स्पष्ट होते. दिल्लीतील बैठकीत केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांना केंद्रात येण्याबाबत विचारणा केली असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. परंतु फडणवीसांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचं गांभीर्य, मित्रपक्षांचं गणित आणि आगामी निवडणुकांचं महत्त्व पटवून देऊन राज्यातच राहण्याचा आपला निर्णय केंद्रीय नेतृत्वाला मान्य करायला लावला असणार. म्हणूनच परत आल्यावर त्यांच्या देहबोलीत एक प्रकारचं समाधान आणि आत्मविश्वास दिसत होता. त्यामुळे निष्कर्ष असाच निघतो की विरोधकांकडून फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या वावड्या कितीही उठवल्या जात असल्या तरी संघाचा पाठिंबा, महाराष्ट्रातील राजकीय अपरिहार्यता, शरद पवार व ठाकरेंचं आव्हान आणि भाजपची स्थानिक गरज या सर्व गोष्टींमुळे देवेंद्र फडणवीस सध्या तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच राज्याची सूत्रे सांभाळतील आणि केंद्रात जाण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनून राहावेत की त्यांना आता देशाच्या राजकारणात उडी मारायची गरज आहे? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. कार्यारंभ डिजिटल आहे आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.